गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम नमः शिवाय। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की मनुष्याने जर महाशिवरात्रीच्या दिवशी जर ही 3 कामं केली ना, हे जर 3 कार्य केलं तर तुमचं कल्याणच होणार आहे। म्हणजे आता ही येणारी महाशिवरात्री आहे ना, ही साधी नसणार आहे। कारण या शिवरात्रीचं महत्त्व एवढं मोठं आहे ना की जर तुम्ही कोणत्या संकटामध्ये असाल, जर तुम्ही तुमची कामं अडलेली असतील, तर ज्या प्रकारे सांगितलेली ही 3 कामं आहेत ना, जर तुम्ही केली ना तर तुमची मनोकामना पूर्ण होणार आहे। पण त्या अगोदर आपण कर्मामध्ये असायला हवं। म्हणजेच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जर या पृथ्वी तलावर पूर्ण या जगामध्ये, पूर्ण या प्राणीमात्रामध्ये देवांमध्ये देवांचे देव महादेवांना म्हटलं जातं ना, आणि ते सुद्धा सर्वात भोळं दैवत म्हणून महादेवांची ख्याती आहे ना। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की भोळं दैवत काय आहे बरं? असं महादेवांनी काय केलं की त्यांना भोळं दैवत मानलं जातं? एकदा माता पार्वती आणि महादेव बघा विहार करत असताना, पूर्ण जगाचा लेखाजोखा करत असताना पार्वती मातेने महादेवांना विचारलं की सर्व देवतांना, सर्व समाजामध्ये सर्वांना घरं आहेत, पण आपल्याला घर का नाही बरं? आपल्याला सुद्धा छप्पर असायला हवं, आपल्याला सुद्धा घर असायला हवं। मग आपण सुद्धा एका छपराखाली राहू, म्हणजे तुम्हाला सुद्धा बरं वाटेल आणि मला सुद्धा बरं वाटेल। तेव्हा महादेवांनी बघा ही कल्पना सुचली की आपल्याला सुद्धा घर असायला हवं, आणि असं घर आहे ना, तो बांधण्याचा निर्णय घेतला। आणि घर बांधण्याचा निर्णय घेतल्यानंतर ते काय घर होतं का? बघा मोठा महाल करण्यात आला, आणि एवढा मोठा महाल करण्यात आला ना, ती नगरी तिथे त्यांनी वसवली। आणि त्या नगरीचं बघा, आपण जेव्हा नवीन एखादं घर बांधतो ना, तेव्हा त्या घरामध्ये गृहप्रवेश करण्यासाठी एखाद्या भटजीला आमंत्रण देतो। म्हणजे भटजी त्याची गृहशांती करतो ना, आणि मग आपण त्याच्यामध्ये जातो। तसंच माता पार्वतीने आणि भगवान शंकरांनी, महादेवांनी विचार केला की या पृथ्वी तलावर सर्वात विद्वान ब्राह्मण जो असेल ना, तो आपल्या घरासाठी बघा शांती करेल, मग आपण गृहप्रवेश करूया। मग हा विद्वान ब्राह्मण बघा शोधायला सुरुवात केली। तर शोधण्यात मध्ये वेळ वाया न घालवता बघा सर्वांनी एकच नाव पुढे आणलं, तो म्हणजे रावण। बघा आपण लंकापती रावण म्हणतो, पण ही लंका होती कोणाची, ते घर होतं कोणाचं? आता त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे। आणि लंकापती रावणानं बघा, रावण हा साधा ब्राह्मण होता का? खूप मोठा विद्वान ब्राह्मण होता। आणि भोळेनाथांनी सांगितल्याप्रमाणे रावणानं त्या घराची गृहशांती सुद्धा केली, अगदी व्यवस्थित कार्यक्रम पार पाडला। पण जेव्हा भगवान भोळेनाथांकडे रावण गेला ना, तेव्हा भोळं दैवत का म्हटलं जातं ना, आता तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार आहे। भगवान भोळेनाथांनी सांगितलं, तुला काय पाहिजे ना, माझ्याकडे तू वर माग, तुला लगेच मी देऊन टाकेल। आणि या रावणानं काय मागितलं बरं? की हा जो तुम्ही महाल बांधलाय ना, तोच मला द्या। बघा जेव्हा तुमच्याकडे आपल्याकडे जर आपलं कोणी घर कोणी मागितलं ना,
तर आपण देऊ शकतो का? पण भगवान भोळेनाथ आहेत ना, त्यांनी स्वतःचं गृहप्रवेश करण्याअगोदरच घर देऊन टाकलं. एवढं मोठं भोळं दैवत आहे ना, या जगामध्ये कुठेच नाही. पण त्यावेळी बघा, आताची ही गोष्ट तुम्हाला माहीत असेल, पण याच्या नंतरची गोष्ट काय घडली ना, तुम्हाला माहीतसुद्धा नसेल. कारण का बरं? ज्यावेळी बघा एखादी स्त्री असते ना, बघा पुरुषाला काही वाटत नाही, पण एखादी स्त्री असते जेव्हा आपलं घर दुसऱ्याला देण्यामध्ये भगवान भोळेनाथांनी त्यांना वर दिला, तेव्हा पार्वती माता आहे ना, रागाने खूप लालबुंद झाल्या आणि त्यांनी मनामध्ये विचार केला, जर माझं घर जर तू मागत असशील ना, तर तुझी राख रांगोळी होऊन जाईल. मनातल्या मनामध्ये त्यांनी शाप दिला. आणि बघा, तुम्हाला एक इथे सांगावंसं वाटतंय, माणसाच्या जीवनामध्ये जर एखादा मनुष्य जर दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळा ठेवत असेल, तर त्याची राख रांगोळी झाल्याशिवाय राहत नाही. आपल्याला बघा कधी कधी असे अनुभव येतात ना, की समोरच्याची काही चुकी नसताना सुद्धा त्याला शिक्षा भोगावी लागते. मग ज्या व्यक्तीची चुकी नसताना जो शिक्षा भोगतो ना, तो आपल्याला चांगले आशीर्वाद देतो का? कधीच नाही. म्हणून कुणाचं लुबाडून खाऊ नका, देवाधर्माचं खाऊ नका, भावाचं खाऊ नका. कारण का बरं? कारण देवाधर्माचं जर खाल्लं ना, तर तुमच्या सोबत आहे ना, त्याच प्रकारे न्याय होणार. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्यावेळी बघा लंकापती रावण आणि रामायणामध्ये घडलेला हा किस्सा आहे, आणि हनुमंतरायांचा अवतार आहे ना, तो भोलेनाथांचा अवतार आहे. आणि जी हनुमंतरायांची ती शेपटी आहे ना, ती शेपटी म्हणजे कोण आहे बरं? ती म्हणजे पार्वती माता आहे. आणि ज्यावेळी बघा त्यावेळी माता पार्वतीने तो दिलेला शाप आहे ना, की मी तुझी लंका जाळून टाकेल. आणि त्याचवेळी रामायणामध्ये जेव्हा भगवान भोळेनाथ हनुमंतरायांचा जो अवतार घेऊन लंकेमध्ये शिरले ना, आणि त्यावेळी ती शेपटीला आग लावली ना, बघा ते अगोदरच सगळं निश्चित होतं, अगोदरच सर्व ते नियोजन झालेलं होतं. मग हनुमंतरायांनी ती शेपटीला आग लावून पूर्ण लंका पेटवली ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, जर तुम्ही अहंकारामध्ये अगोदरच बुडालेले असाल ना, आणि अहंकारामध्ये येऊन जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही भक्ती करत असाल, तर त्या भक्तीचा काहीही उपयोग नाही. कारण अहंकार आहे ना, भगवंतापुढे कधीच चालत नाही. तो नेहमी नमला जातो. त्याची कास कधी धरू नका. जीवनामध्ये थोडं खा, पण ते चांगल्याचं खा. जर तुम्ही चांगलं खाल्लं ना, तर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा भगवंत येऊन जाईल. म्हणून आपण पाहत होतो की महाशिवरात्रीच्या दिवशी कोणती 3 कामं केली पाहिजेत, आणि कोणती गोष्ट या शिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला अर्पण करायची आहे, जिच्या अर्पणानं तुमच्या जन्मोजन्मीची गरिबी दूरसुद्धा होऊ शकते, आणि तुमची मनोकामना आहे ना, तीसुद्धा पूर्ण होऊ शकते. असं सांगितलं जातं ना, की महाशिवरात्र येण्यापूर्वी ही वस्तू घरी जर आणली ना, तर शिवरात्रीच्या दिवशी ती वस्तू महादेवांना अर्पण केली पाहिजे. असं मानलं जातं की जर महादेवांना ही खास वस्तू अर्पण जर केली ना, तर प्रत्येक मनोकामना पूर्ण होते. जर तुम्ही शिवरात्रीचं व्रत करत असाल, तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, काही असे कार्य असतात ना, जे शिवरात्री येण्यापूर्वी बंद केले पाहिजेत, नाहीतर संपूर्ण आयुष्य वाया जाऊ शकतं. महादेव स्वतः सांगतात की कधीही या 3 गोष्टी करू नयेत. शिवरात्री येण्यापूर्वी या गोष्टी थांबवल्या पाहिजेत. सर्व माहिती आहे ना, एक एक करून आता समजून घेऊया. ही 2025 महाशिवरात्री आहे ना, हे पर्व आहे. यावेळी महाशिवरात्रीचं व्रत आहे ना, भगवान शिवांना समर्पित आहे. असं मानलं जातं की या दिवशी
भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता ना, यामुळं त्यांच्या विवाहाच्या वर्धापन दिनाच्या रूपामध्ये हा दिवस आपण साजरा केला जातो. आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवांची पूजा करणं, अभिषेक करणं आहे ना, हे फार शुभदायी ठरतं. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्यानं व्यक्तीच्या सर्व दुःखांचा अंत होतो. आता तुमच्या मनामध्ये असा एक प्रश्न निर्माण झालेला असेल, जर पूर्ण वर्ष पाप करून जर महाशिवरात्रीच्या दिवशी हे व्रत केल्यानं मनुष्याचं पाप धुळीस मिळून जात असेल तर मग हे शक्य आहे का? मग आम्ही चांगले कर्म करून फायदा काय बरं? तर नक्कीच त्यांना त्याचा उपयोग होतो ज्यांचे कर्म श्रेष्ठ आहेत. जर तुम्ही नवीन संकल्प जर करत असाल ना, तर तुम्हाला सुद्धा फायदा होईल. म्हणून प्रत्येकानं हे निरूपण लक्ष देऊन ऐका. त्याचबरोबर ही महाशिवरात्र कधी आहे ना, हिंदू पंचांगानुसार या माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी म्हणजे या तिथीची सुरुवात आहे ना, बुधवारी म्हणजे 26 फेब्रुवारी. या 26 फेब्रुवारीला सकाळी 1:18 होईल. म्हणजे तर ही तिथी आहे ना 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:54 समाप्त होईल. म्हणजे ही महाशिवरात्रीची पूजा आहे ना, ती रात्री केली जाते. त्यामुळं या महाशिवरात्रीचं व्रत आहे ना 26 फेब्रुवारीलाच केलं जाईल. शिवरात्रीच्या व्रतामध्ये या गोष्टींचं नक्की पालन करायला हवं. तुम्ही व्रत ठेवा किंवा नका ठेवू, हळद केवळ खाण्यासाठी आणि सौंदर्य वर्धनासाठी वापरली जाते ना, पण जर भगवान शिवांच्या पूजेमध्ये हळद जर अर्पण केली जात नाही, परंतु शास्त्रानुसार शिवलिंग आहे ना, हे पुरुष तत्वाचं प्रतीक आहे. त्यामुळं महादेवांना हळद अर्पण केली जात नाही. मात्र वर्षातून फक्त एकदाच म्हणजे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भगवान शिवांना आहे ना, हे हळद अर्पण केली जाते. पण संपूर्ण वर्षभर आणि शिवरात्रीलाही हळद अर्पण करू नये. या फुलांबाबत सांगायचं झालं ना, की भगवान शिवांना कणेर आणि कमळ सोडून लाल रंगाची फुलं प्रिय आहेत. शिवांना केतकी आणि केवड्याची फुलं अर्पण करणं निषिद्ध मानलं गेलेलं आहे. कुंकू किंवा रोळी म्हणजे शास्त्रानुसार भगवान शिवांना आहे ना, कुंकू आणि रोळी लावली जात नाही. त्यामुळं पृथ्वीवर भगवान शिव योग मुद्रा धारण करतात. त्यामुळं शिवलिंग किंवा शिवमूर्तीवर कुंकू अर्पण करू नये. शंख भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे, पण भगवान शिवांनी शंखचूड नावाच्या या शंकासूर नावाच्या असुराचा वध केला होता ना, त्यामुळं शिवपूजेमध्ये शंख वापरणं वर्ज्य मानलं जातं. नारळाच्या पाण्यानं भगवान शिवांचे अभिषेक करू नका. नारळाला लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. त्यामुळं सर्व शुभ कार्यामध्ये नारळ प्रसाद म्हणून स्वीकारला जातो ना, म्हणून शिवांना अर्पण झाल्यानंतर नारळ किंवा नारळाचं पाणी आहे ना, ते ग्रहण करण्यायोग्य राहत नाही. म्हणून शिवजींना नारळ अर्पण करू नये. तुळशीचं पानसुद्धा भगवान शिवांना अर्पण करू नये. या संदर्भामध्ये असुरराज जलंधरची कथा आहे, ज्याची पत्नी वृंदा तुळशीचं रोप बनली होती आणि भगवान शिवांनी जलंधराचा वध केला होता. त्यामुळं वृंदानं भगवान शिवांच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा उपयोग न करण्यास सांगितलं होतं. या शिवरात्री हिंदू परंपरेनुसार एक अत्यंत मोठा सण आहे. म्हणजे फाल्गुन कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला हा साजरा केला जातो ना, असं मानलं जातं की या दिवशी शिवजींचे प्राकट्य झालं होतं. म्हणजे या दिवशी शिवजींचा विवाहही याच दिवशी मानला जातो. या दिवशी महादेवाची उपासना केल्यानं व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. विवाहात अडथळे दूर करण्यासाठी किंवा आयुष्याची रक्षा करण्यासाठी या दिवशी आहे ना, शिवजींची उपासना अत्यंत फळदायी मानली जाते.
या दिवशी व्रत, उपवास, मंत्र, जप, रात्रीचं जागरण आहे ना, याला विशेष महत्त्व आहे. यावर्षी शिवरात्र 26 फेब्रुवारीला साजरी केली जाईल. म्हणजे शिवरात्रीला काही विशेष गोष्टींचा प्रयोग केला पाहिजे. बेळपत्राच्या उपयोगानं मनोकामना पूर्ण होतात. त्यामुळं बेळपत्राचा नक्की वापर करावा. जलधारा जीवनदायिनी असते, म्हणून त्यामुळं जितक्या जास्त प्रमाणात आणि जितका जास्त वेळ जलधारा अर्पण केली जाईल तितकं अधिक शुभ मानलं जातं. शिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण अत्यंत फळदायी असतं. त्यामुळं रात्री महादेवाची पूजा अवश्य करा. शिवरात्रीसाठी काही आता महान उपाय सांगितले गेलेले आहेत, जे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून देऊ शकतात. या दिवशी पहाटे स्नान करून आपण नित्य नेमानं ज्याप्रमाणे उपासना करतो ना, ती उपासना झाल्यानंतर परत शिवजींचं ध्यान करावं. शिवपूजेचं संकल्प घ्यावं. सूर्याला अर्घ्य द्यावं आणि शिवजींना जळ अर्पण करावं. त्यानंतर पंचोपचार पूजन करून शिवमंत्रांचा जप करावा. रात्री शिवमंत्रांशिवाय रुद्राष्टक झालं, शिवस्तुतीचे पठणही केलं जाऊ शकतं. जर 4 प्रहरांची पूजा करत असाल तर पहिल्या प्रहरामध्ये दूध, दुसऱ्या प्रहरामध्ये दही आणि तिसऱ्या प्रहरामध्ये तूप आणि चौथ्या प्रहरामध्ये मधाणा अभिषेक करा. प्रत्येक प्रहरात जळाचा वापर अवश्य करावा. रोजगार आणि इच्छित नोकरी मिळवण्यासाठी या शिवरात्रीच्या दिवशी आहे ना, भगवान शिवांचे जलधारेने अभिषेक करावे. त्यावेळी मनातच ओम नमः शिवाय असं निरंतर म्हणत राहावं आणि शिवजींकडे रोजगार मिळवण्यासाठी प्रार्थना करावी. संध्याकाळी शिव मंदिरामध्ये 11 तुपांचे दिवे लावावेत. शिक्षण आणि एकाग्रतेसाठी म्हणजे शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवांना दुधामिश्रित जळ अर्पण करावं. त्या जळामध्ये अत्यंत कमी प्रमाणामध्ये दूध मिसळावं आणि त्यांची जळधारा आहे ना, सतत शिवलिंगावर अर्पण करावी. त्यावेळी शिव शिव असं उच्चारण करावं. शिवलिंगाशी स्पर्श करून पंचमुखी रुद्राक्ष धारण करावा आणि धनप्राप्तीसाठी दूध, दही, मध, साखर आणि तुपानं भगवान शिवांचे अभिषेक करावे. प्रत्येक वस्तू आहे ना, एकत्र न करता वेगवेगळ्या अर्पण कराव्यात. त्यानंतर जलधारा अर्पण करावी आणि ओम पार्वतीपतये नमः या मंत्राचा जप करावा. नंतर धनप्राप्तीसाठी प्रार्थना करावी. आता पाहूया, बघा काही पती पत्नी असतात ना, संतान सुख त्यांना लाभत नाही. पण जर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्हाला वाटत असेल की डॉक्टरचे रिपोर्टसुद्धा नॉर्मल आहेत तरीसुद्धा आम्हाला संतान होत नाही ना, तर संतान प्राप्तीसाठी शिवलिंगावर शुद्ध तूप अर्पण करावं. नंतर जलधारा अर्पण करावी आणि संतान प्राप्तीसाठी प्रार्थना करावी. हा उपाय आहे ना, पती पत्नीने एकत्र करून अधिक शुभ फळ मिळतं. सुखी वैवाहिक जीवनासाठी पती पत्नीनं एकत्र शिवलिंगावर जलधारा अर्पण करावी आणि अर्पण करताना शिव शिव म्हणावं. त्यानंतर शिवलिंगावर गुलाबाच्या पाकळ्या अर्पण कराव्यात आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करावी. लवकर विवाह होण्यासाठी पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करून शिवमंदिरात जावं आणि शिवलिंगावर आपल्या वया एवढे म्हणजे बेळपत्र अर्पण करावे आणि प्रत्येक बेळपत्रासोबत ओम नमः शिवाय म्हणावं. लवकरच विवाह होण्यासाठी प्रार्थना करावी. शिवरात्रीच्या या महाउपायांमध्ये रात्रीच्या वेळी शिवजींसमोर तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर त्यांना शमीपत्र अर्पण करावं आणि रुद्राक्षांची माळ किंवा रुद्राक्ष अर्पण करावं. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा
आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी. त्यानंतर रुद्राक्ष गळ्यामध्ये धारण करावा. या शिवरात्रीच्या दिवशी काही विशेष दान करणं बघा अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी गायीला रोटी किंवा चारा खायला द्यावा. जर तुम्ही दररोज असं करू शकत नसाल ना, तर कमीत कमी महाशिवरात्रीच्या दिवशी तर हे नक्कीच करणं गरजेचं आहे. गाय आहे ना, ही आई समान मानली जाते ना, आणि गायीची सेवा केल्यानं महादेव प्रसन्न होतात. म्हणजे भोळेनाथ यांना दूध अत्यंत प्रिय आहे. त्यामुळं महाशिवरात्रीला दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ आहेत ना, ते दान करणे अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी घरी दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ तयार करून भोग अर्पण केल्यानंतर गरजू लोकांमध्ये वाटून द्यावेत. यामुळं भगवान शिवांचे आशीर्वाद प्राप्त होतील. महाशिवरात्रीच्या दिवशी चंद्राला दूध दाखवून हे दूध दान करावं. तुम्हाला माहीत असलं पाहिजे की भगवान शिवांनी आपल्या मस्तकावर चंद्र धारण केला आहे आणि दुधाचा संबंध आहे ना, तो चंद्राशी देखील आहे. म्हणूनच दूध दान करणं या दिवशी अत्यंत शुभ मानलं जातं. महाशिवरात्रीच्या दिवशी गोड पदार्थ जसे का मिठाई, साखर, खीर इत्यादींचं दान करावं. यामुळे जीवनामध्ये सुख समृद्धी येते, धनसंपत्तीचे आगमन होतं, कुटुंबात शांती आनंद टिकून राहतो. म्हणून व्यक्तीनं शनिदेवाशी संबंधित काळ्या वस्तूंचं दान केलं पाहिजे. जर तुम्ही या दिवशी काळ्या तिळांचं दान केलं ना, तर शनिदेवाची कृपा आहे ना, वर्षभर तुमच्यावर राहील. महाशिवरात्रीला या काळ्या तिळांचं दान केल्यानं शनीचा प्रकोप दूर होतो आणि शनिदेव भक्तांवर प्रसन्न होतात. म्हणून या दिवशी गरजू लोकांना वस्त्र अन्नदान करा. यामुळं भोळेनाथ प्रसन्न होतात आणि कुटुंबाला संपत्तीचं वरदान देतात. म्हणजे भगवान शिवांची पूजा करण्यापूर्वी चंदन किंवा विभूती 3 बोटांनी कपाळाच्या डाव्या बाजूनं उजव्या बाजूला लावून त्रिपुंड तयार करावा. आणि त्रिपुंड लेपन न करता ते केलेले शिवाभिषेक आहेत ना, ते विशेष फळदायी होत नाही. म्हणजे भगवान शिवांचे अभिषेक केल्यानंतर त्यांना देखील त्रिपुंड लावलं पाहिजे. यामुळं आरोग्य आहे ना आणि आनंद प्राप्त होतो. आता पाहूया शिवलिंगाचे अभिषेक करण्याचे महत्त्व. शिवपुराणामध्ये सांगितलं आहे ना, दूध, दही, तूप, मध आणि गंगाजलाने अभिषेक केल्यास ना भगवान भोळेनाथ अत्यंत प्रसन्न होतात. जर तुम्ही यापैकी कोणतीही वस्तू अर्पण करू शकत नसाल, तर फक्त गंगाजळ मिसळून जळ अर्पण करूनही श्रद्धेनं अभिषेक करावा. अभिषेक करत असताना महामृत्युंजय मंत्राचा जप सुरू ठेवावा. पूजेमध्ये बेळपत्र चढवण्याचे विशेष नियम आहेत. म्हणजे भगवान शिवांच्या पूजेमध्ये बेळपत्राचं खूप मोठं महत्त्व आहे. बेळपत्राला साक्षात शिव स्वरूप मानलं जातं. महाशिवरात्रीच्या व्रताच्या या कथेत असं सांगितलं गेलेलं आहे की एक शिकारी जंगली प्राण्यांच्या भीतीमुळं बेळाच्या झाडावर संपूर्ण रात्र बसून राहिला आणि झोप येऊ नये म्हणून बेळपत्र तोडून खाली टाकत राहिला. योगायोगानं त्या ठिकाणी शिवलिंग होतं. संपूर्ण रात्र बेळपत्र या शिवलिंगावर पडत राहिली आणि त्यामुळं भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्या शिकाऱ्याच्या समोर प्रकट झाले. या पुण्यामुळं त्या व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती झाली. म्हणजे शिवपुराणामध्ये सांगितलेलं आहे की 3 पानांचे बेळपत्र जे कटलेले किंवा फाटलेले नसावे, ते शिवलिंगावर चढवलं ना, तर व्यक्ती पापमुक्त होतो. म्हणजे प्रत्यक्षात आहे ना, एक बेळपत्र अर्पण केल्यानंच भोळेनाथ प्रसन्न होतात. परंतु शक्य असल्यास 11 किंवा 51 बेळपत्र अर्पण करावीत. महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरामध्ये गेल्यास पूजेमध्ये काही विशेष गोष्टींचं पालन करावं, जेणेकरून
कोणत्याही प्रकारच्या दोषापासून बचाव होऊ शकतो. भगवान शिवांनी आपल्या पूजेमध्ये म्हणजे अक्षतांच्या म्हणजे न तुटलेल्या तांदळांच्या उपयोगाला विशेष महत्त्व दिलं आहे. शिवलिंगावर अखंड तांदूळ नक्कीच अर्पण करावेत. शक्य असल्यास पिवळ्या वस्त्रात 1.25 मूठभर अक्षता ठेवून शिवाभिषेक केल्यानंतर त्यांना शिवलिंगाजवळ ठेवावे. त्यानंतर महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नमः शिवाय हा मंत्राचा जितका शक्य होईल तितका जप करावा. या पद्धतीनं केलेली ही शिवलिंगाची पूजा आहे ना, गृहस्थ जीवनासाठी अत्यंत शुभ मानली जाते. यामुळं आर्थिक समस्यांचं निवारणसुद्धा होतं. भगवान शिवांच्या या पूजेमध्ये विशेष काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे अनेक भक्त या शिवलिंगाच्या अभिषेकासाठी दूध वापरतात. जर तुमच्याकडे कच्चे दूध उपलब्ध असेल ना, तर शिवलिंगावर दूध अर्पण करावं. उकळलेले किंवा पॉकेटमधील दूध आहे ना, ते पूजेसाठी अजिबात वापरू नये. शिवपूजेमध्ये फक्त कच्च्या दुधाचाच वापर करावा असे नियम सांगितले गेलेले आहेत. जर उकळलेल्या दुधाचा उपयोग शक्य नसेल ना, तर त्याऐवजी थंड पाण्यानं पूजन करणं अधिक उत्तम मानलं जातं. महाशिवरात्रीच्या दिवशी हे जर कार्य कधीही करू नये. या वस्तूने शिवलिंगाचे अभिषेक करू नये. तर ती वस्तू कोणती आहे ना, ते आपण पाहणार आहोत. महाशिवरात्रीचं जर व्रत करत असाल ना, तर दिवसा अजिबात झोपू नका. संपूर्ण दिवस नामस्मरण करा. मन शांत ठेवा. या दिवशी व्रत करणाऱ्या व्यक्तीनं सर्व वाईट गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे. तेव्हाच व्रताचं फळ मिळतं. महाशिवरात्रीच्या दिवशी काही भक्त निर्जळ उपवास करतात, तर काही फळार करतात. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार कोणताही उपवास ठेवू शकता. जर तुम्ही या दिवशी निर्जळ व्रत ठेवला असेल ना, तर लक्षात ठेवा की तुम्ही संपूर्ण दिवस पाण्याचा एक थेंबसुद्धा घेऊ नका. महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही एक वेळचं व्रत करत असाल, तरीही या दिवशी फक्त एकदाच भोजन करावं. महाशिवरात्रीच्या दिवशी हे व्रत करणारे भक्त आहेत ना, ती संध्याकाळी शिवपूजा केल्यानंतर भोजन करावं. आणि जे संपूर्ण रात्र व्रत करतात ना, त्यांनी 4ही प्रहरांच्या पूजेनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सूर्योदयानंतरच व्रताचं पारण करावं. त्याचबरोबर या व्रतामध्ये पूजा करताना पार्थिव शिवलिंगावर चढवलेला प्रसाद आहे ना, तो ग्रहण करू नये. माती, दगड, चिनी मातीने बनवलेल्या त्या शिवलिंगावर अर्पण केलेला प्रसाद खाऊ नये, कारण तो चांडेश्वरांचा अंश मानला जातो. या वस्तूनं शिवलिंगाचे अभिषेक करू नका. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची पूजा करताना शंखानं अभिषेक करू नका. पौराणिक कथानुसार भगवान शिवांनी या शंखाचूड नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळं शिवलिंगावर शंखानं अभिषेक केला जात नाही. म्हणून भगवान शिवांच्या पूजेमध्ये शंख ठेवणंसुद्धा वर्ज्य मानलं जातं. म्हणजे परिक्रमा करताना याची काळजी घ्यायला हवी. महाशिवरात्रीच्या पूजेनंतर शिवलिंगाची पूर्ण परिक्रमा करू नये. शिवलिंगाची परिक्रमा नेहमीच अर्धीच करावी असं शिवपुराणामध्ये सांगितलं गेलेलं आहे. असं मानलं जातं की शिवलिंगाची परिक्रमा करताना सोममूत्र ओलांडले जात नाही. म्हणजे अर्धी परिक्रमा आहे ना, ती चंद्राची परिक्रमा मानली जाते असं पुराणामध्ये सांगितलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत की शिवलिंगावरून कोणती गोष्ट घरी नेली पाहिजे. तर ती वस्तू म्हणजे बेलपात्र आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी घराच्या जवळ जिथे शिवलिंग आहे ना, तिथून एक बेलपात्र घरी आणा आणि धन ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा. जर तुम्ही हे केलंत ना, तर लवकरच तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. आर्थिक स्थिती सुधारू शकते. म्हणजे जर कोणत्या भाग्यशाली राशींचे नशीब आहेत ना, ते महाशिवरात्रीच्या दिवशी बदलणार आहेत. म्हणजे पहिली रास म्हणजे मेष राशीच्या व्यक्तींना महाशिवरात्री आनंद आणि समृद्ध घेऊन येत आहे.
सिंह राशींच्या जातकांसाठी शिवकृपा प्रगतीची दारे उघडणार आहेत। मिथुन राशीच्या व्यक्तींना नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे आणि व्यापारात मोठा फायदा होणार आहे। म्हणजे या ज्या 3 राशी आहेत ना त्या भरपूर आनंदामध्ये आहेत। म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी जर आता तुम्हाला तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की जर आमची रास तर वेगळी आहे आणि या तुम्ही राशी वेगळ्या सांगितलेल्या आहेत, मग आम्हाला त्याचा फायदा होईल का? तर नक्कीच फायदा होईल। फक्त गाईला आहे ना, गाईला रोटी आणि तुपामध्ये ती रोटी आणि गुळ खायला द्या। बघा तुम्ही जेवढे गाईचे पुण्य तुम्ही कमवाल ना तेवढी शिवांची कृपा तुमच्यावर होईल आणि ही कृपा आहे ना ती निरंतर आयुष्यभर राहणार आहे। म्हणून लक्षात ठेवा, हा उपवास आहे ना, हे व्रत आहे ना, ते महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही करा आणि पूर्ण दिवस नामस्मरणामध्ये राहा। तुम्हाला त्यांचं योग्य फळ मिळून जाईल। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। ओम नमः शिवाय।